स्वागत आहे तुमचं सोनालीज टेस्टी बाईट या चॅनलमध्ये. तर मी आज बनवणार आहे कैरी आणि कांद्याचं इन्स्टंट लोणचं. त्यासाठी 2 कैरी घेतलेत मी. ते अशा प्रकारे कट करून घ्यायचे, उभे उभे कट करायचे. आणि 2 कांदे घेतलेत, ते पण उभे उभेच कट करून घ्यायचे. हे बघा, आपले कांदे कट करून झालेत. अशा प्रकारे कांदे कट करून घ्यायचे. आणि 5-6 हिरवी मिरची घेतलेत. हवं तर तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त पण घेऊ शकता किंवा कमी पण घेऊ शकता. ते पण अशा प्रकारे उभे कट करून घ्यायचे. मिरच्या पण. आता कांदा, कैरी आणि मिरची एका बाउलमध्ये काढून घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यात 1 चमचाभर गूळ टाकायचा किंवा 1 चमचाभर साखर पण टाकू शकता. आणि 1 छोटा चमचा हळद टाकायची. 1 मोठा चमचा भरून मीठ टाकायचं. 1 चमचा भरून काश्मीरी लाल तिखट टाकते. आपण ऑलरेडी त्यात मिरची टाकल्यामुळे तिखट थोडं कमीच टाकायचं. आणि अशा प्रकारे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे साईडला ठेवून आपण फोडणीची तयारी करूयात. त्यासाठी मी 3 चमचे तेल घेतले. ते आधी कडक गरम होऊ द्यायचं. नंतर ते थोडं थंड होऊ द्यायचं. नंतर फोडणी करायची. तर त्यात 1 चमचा भरून मोहरी टाकायची आणि 1 चमचा भरून बडीशोप टाकायची फोडणीमध्ये. आणि अर्धा चमचा हिंग टाकायचं. ती फोडणी आता आपल्या लोणच्यामध्ये टाकायची आणि दोन्ही चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे मिक्स करायचं आणि 5 मिनिट त्याला झाकून ठेवायचं. तुम्ही बघू शकता, आपलं इन्स्टंट लोणचं झालं तयार. अगदी 5-10 मिनिट लागतात. आता मी लोणचं सगळं ह्यात काढून घेतलंय. आता आपण ते फ्रीजमध्ये ठेवून 10 दिवस 15 दिवस वापरू शकतो. चांगलं राहतं, टिकतं. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय बाय.